भरपूर गडबड होणार आहे आणि आपल्याला मदत करायला वीणाताई आली बघा. आणि बरेच जण विचारत असतात आपल्याला की स्मोकी सुरमई काय आहे तुमच्या मेन्यू मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्मोकी सुरमई दाखवतो. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर आज शुक्रवार आणि मासलीचा वार, तर आज भरपूर बिझी डे होणार आहे आपला. मी आणि सपनाताई सकाळी जाऊन दुसऱ्या दिवशी ही ऊन घेण्यासाठी मिरच्या वगैरे टाकून आलोय. आणि इकडे बघताय तुम्ही तव्यावरती सुरमई फ्राय. सकाळी सकाळी 10:30ची ऑर्डर आहे आपल्याला. आणि इथे बघा उमा तुम्हाला सुरमई फ्राय तलताना दिसते, म्हणजे सुरमई फ्राय करताना दिसते. आज काय अंघोळ केस वगैरे धुतलीच वाटतं ना. आणि सात सुरमई फ्रायची ऑर्डर आलेली ना. म्हणजे आपल्या इकडचीच मंडळी आहेत, ते नाश्त्यामध्ये आज सुरमई खाणार आहेत. आणि त्या आपल्याकडे एकदम फ्रेश मोठी मोठी सुरमई आहे, तीच आपण त्यांना देताना दिसते बघा. 31st स्पेशल. अजून 31st ला टाइम आहे. हो. मेन्यूची प्राइस पण म्हणजे आपल्या सुरमईच्या साईज वरती डिपेंड असते. आता ही पीस आपण 300 रुपयाला देतोय ना उमा. तर प्रयत्न आपण असा करू की आपण मोठी मोठी सुरमई घेऊन येत जाऊ, कारण दिसायला पण छान दिसते आणि करायला पण मजा येते ना उमा. आणि इकडे सपनाताई आहे जी मला नाश्ता देते बघा. बरी आहेस ना. सपनाताई कंटाळली आमची, लवकरात लवकर जाणार आहे. नाही ना. आज भरपूर बिझी डे होणार आहे. आज आपण एक ताईना बोलवलेलं आहे. हो. सपनाताई कल्टी दिले तर तिला आपण ट्रेन करूया. तर आज बोर्ड भरलाय आमचा ऑर्डरीमध्ये. काय होणार कसं होणार ते हळूहळू तुम्हाला समजेल. जेवढा होईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करूया. आता मला या लोकांनी चहा दिलाय कधीपासून, तो चहा पिऊया आणि नंतर मग आपण या सुरमईच्या डिलिव्हरीसाठी जाऊया. चला, तर दिवसातली पहिली डिलिव्हरी देण्यासाठी आलोय. 7व्या माल्यावरती घर आहे. जर तुम्हालाही इच्छा असेल थाली वगैरे ऑर्डर करण्याची, आदल्या दिवशीच ऑर्डर करा, कारण सेम डेला अशा ऑर्डर येऊन जातात की फुल मेन्यू जेवढी मासली वगैरे असते ती आपली फुल संपून जाते. आणि आपला इकडे मित्र राजकुमार, कैसे हो? बढिया. गाव से आ गए. गावावरनं आलाय आणि कामाला लागलाय बघा. तर जसं माहिती आहे तुम्हाला भरपूर गडबड होणार आहे आणि आपल्याला मदत करायला वीणाताई आली बघा आपल्या गावावरनं. आणि भाकऱ्या भुजाचं काम दिलं आहे आम्ही तिला. आणि इकडे पापलेट भरीत, बोंबील फ्राय सर्व काही शिजते. लवकर करा, आज खूप गडबड होणार आहे. भरपूर ऑर्डर आहेत. आता मला पापलेट भरीतची आणि बोंबलांची डिलिव्हरी देण्यासाठी जायचं आहे. हाय, कुठं आलोय? नेरूलला ना, सेक्टर 16. काय नाव काय तुमचं? स्वाती मोरे. रश्मीताई आणि स्वाती मोरे हे ना. हां, अच्छा. याचं नाव काय? राजवीर. हाय. चला, आलोय आपण RTO ऑफिसमध्ये वाशीच्या. आणि जेवढे सर दिसतात सर्वांनी आपल्याकडनं काही नाही काय मागवलंय. कोणी पापलेट भरीत मागवलंय, कोणी बोंबील खात आहेत, बांगडा, सर्व प्रकारच्या थाल्या आणि सर्व प्रकारचे फ्राय मागवलेत. तर धन्यवाद सर्वांना. आणि नक्की सांगा, आता सर्वांनी ट्राय केलाय, कशी आहे चव? चांगली आहे ना. थँक्यू आणि खूप धन्यवाद सपोर्ट करण्यासाठी. चालेल सर, थँक्यू. चला, RTO ऑफिसमधनं आलो आपण आणि इथे बघा मिरच्या भरताना दिसतात. तर आज थोडी गडबड झाली आपली. ताई बोंबील कमी दिलं आपण फ्राय, तर त्याची थोडी कंप्लेंट आली. थोडी घाई गडबड होती, बोंबील टाकायला विसरलो आम्ही, एक तुकडी. ते राहून गेलं. जरा गडबड होते, थोडं समजून घ्या. पण हळूहळू चुका करून आपण शिकते. तर आता जाऊया आपण मसाले दलण्यासाठी.
चला मंडळी, मसाले वगैरे दलून आलो. मस्त 2-2 पिशव्या भरून मसाले आणलेत. एकूण 25 किलो मसाला आहे आपल्याकडे. हा आणि हा तर ऑर्डर करताय तर नक्की करा, लगेच संपत नाही तर आपले मसाले. हा तर दुपारी तर एकदम हालत खराब झाली आणि आता संध्याकाळी पण फटाफट ऑर्डर यायला लागल्यात. शुक्रवार म्हटलं तर सर्व कोणाचाच उपास नसते. बिंदास मासली चिकनच्या सर्व काही ऑर्डर करतात. बघा काय आली, बांगडा, सुरमई, पापलेट, बोंबील सर्वची ऑर्डर आली. आज ब्लॉगिंग करायला काही टाईमच नाही. विनाताई, कसा होता अनुभव तुझा? हां, घाबरलीच नाही ना? विनाताई आली, सर्व आम्हाला रोटे वगैरे भाजून दिल्या. बरं, एक मदतीचा हात मिळाला आम्हाला. आणि आमच्यासाठी हे बघा हलवा मछली आणली तिने. म्हणजे ही आम्ही देत नाही, फक्त फ्राय करून ठेवली. आणि ते सपनाताई मॅरिनेट करताना दिसते. आणि चुकीच्या टायमाला कुरिअरवाला आलाय, आत्ताच मसाले आले, कल देंगे अभी. ओके हां. आणि इकडे उमा, एक डिलिव्हरी आम्हाला देता नाही आली खारघरची, म्हणून जरा रागवली. सॉरी जे कोणी ऑर्डर केलं होतं. आज खूप गडबड होती, रोटीनमध्येच आणि मासलीमध्येच बनवण्यामध्ये खूप टाईम गेला. पण संध्याकाळी आम्ही तिला घेऊन जाणार आहोत. चला तर आलोय आपण कामोट्यामध्ये. विपुल शिंगारे साहेब आहेत, त्यांनीच आपल्याकडनं पापलेट, भरीत, बांगडा आणि भरपूर साऱ्या गोष्टी मागवल्यात. सर नक्की ट्राय करा. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर सर फूडी आहेत, पुण्यापर्यंत जातात टेस्ट करायला, बरोबर ना? हो. तर काय काय खाल्लंय आजपर्यंत, काय सांगणार? भरपूर. हो. आणि धन्यवाद, घरी आमंत्रण दिलंय. खाली येत होते तर आग्रह केला आपल्याला घरी येण्यासाठी. आणि घर बघताय त्यांचा, मस्त रामा फोटो आहे, बघताय तुम्ही. थँक्यू सर सपोर्ट केल्याबद्दल. व्हिडिओज वगैरे बघताय ना? हो. यस. तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा उद्योग मोठा व्हावा. हो. थँक्यू सो मच सर. थँक्यू. भाकऱ्या वगैरे दिल्यात आपल्या घरगुती सर्व. नक्की सांगा कशा लागल्या त्या. चला तर कामोट्यावरनं आलोय फूड डिलिव्हरी देऊन. आणि इकडे बघताय स्मोकी सुरमईची ऑर्डर आली काय उमा? आणि बरेच जण विचारत असतात आपल्याला की स्मोकी सुरमई काय आहे तुमच्या मेन्यूमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्मोकी सुरमई दाखवते. म्हणजे इन डिटेल व्हिडिओ आपण याचाही बनवलेला आहे आपल्या डेली ब्लॉग्समध्ये, पण आज ऑर्डर आली म्हणून तुम्हाला स्मोकी सुरमई ही दाखवते. आणि इन शॉर्ट समजवायचा प्रयत्न करते. म्हणजे चारकोलचा जो धूर असतो तो तुपामध्ये टाकून आम्ही त्याला स्मोक देतो सुरमईला, सुरमईच्या तुकडीला. आणि त्याची चव आणि आरोमा चिकटून राहतो सुरमईला, तेच दाखवायचा प्रयत्न करते. तर सर्वप्रथम आपण चारकोलला गरम केलाय, ते होईपर्यंत इथे आपण मसाला लावायचा आहे. ते होतपर्यंत इकडे उमा चटणी वगैरे मॅरिनेट करून घेते. बघा माशाच्या तुकडींना हिरवे वाटण येतं ना याला, मॅरिनेट करून हिरवा वाटण पण लावलाय. हिरवा वाटण आणि आपलं नॉर्मल वाटण पण ऍड करायचं जे होतं आपल्याकडे. अच्छा, त्याचीच चव येते ना. हा, म्हणजे मेन चव म्हणजे तुम्हाला कोळशाची येणार, चारकोलची येणार. पण जो वाटण आणि जो तुमचा मॅरिनेट करताय ते एकदम प्रॉपर करायचा. या बघा आता आपण लावून घेतलंय त्यांना. आणि तोपर्यंत आपला कोळसा पण पेटलाय बघा. चला तर कोळसे बंद झालेत. आता त्यांना एका वाटीमध्ये काढून घेतलाय उमाने. ही बघा वाटी. आणि एक बाजूला तिने पॅक भांडा पण घेतलाय ज्याच्यामध्येच आपण स्मोक लावणार आहोत या सुरमईंना. हे बघा कसे ठेवलेत. आणि त्याच्यावरती आता तूप टाकणार. आणि तयार होताना दिसते तुम्हाला स्मोकी सुरमई. शेफ उमाची रेसिपी आहे, एकदम भारी आहे. बिलकुल ही स्मोक वाया गेला नाही पाहिजे म्हणून त्या इथं होल होता तिथे पीठ लावलंय बघा तिने. तर भांडा असा घ्या की स्मोक बिलकुल बाहेर नाही गेला पाहिजे ना उमा. आपला थोडासा जाते म्हणजे मायनर एकदम लीक आहे पण चालतंय, पण पूर्णपणे मासलीला स्मोक लागला पाहिजे. हा तेच. आणि भरपूर स्मोक आहे बघा. आणि कमीच कमी म्हणजे आमच्या इथे तर थोडी घाई आहे तरी आम्ही 15 मिनटं मेंटेन करू. तर तुम्हाला घाई नसेल तर ऑलमोस्ट 20-25 मिनटं ठेवा. मग एकदम हॉटेलवाली टेस्ट येणार तुम्हाला, आहे ना. जर ऑर्डर करताय आपल्याकडनं तर ही पण भेटेल ना रेसिपी. ही पण थाली मिळेल तुम्हाला. तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता आपल्या किचनमधनं स्मोकी सुरमई. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर थालीची ऑर्डर आली तर वाट लागेल. आणि बघा 2 थालींची ऑर्डर आली आणि उमानी स्मोकी सुरमई आता तव्यावरती टाकली. आणि शिजताना पण एकदम भारी अरोमा येते ना उमा, एकदम भारी. चला बोंबील थाली आणि चिकन थालीची बेलपाड्यावरनं ऑर्डर आली, तीच आता आपण भरतोय. आता स्मोकी सुरमई पण देऊया आणि ही ऑर्डर द्यायला पण जाऊया. चला मंडळी, आता थाल्या वगैरे भरूनशी आलोय. आपल्या प्रशांत मित्र आहे खामोट्यावरनं ना, आपल्याकडनं पापलेट थाली घ्यायला आलाय.
थँक्यू मित्रा येण्यासाठी इथपर्यंत आला. बाहेर होतो, हां थायलंडला होतो. थायलंडला पाहिलं की तुम्ही सुरू केलंय. आता 21 तारखेला आलो. 23 तारखेला काहीतरी व्हिडिओ पाहिला. हो मम्मीला बोललो, मम्मी बोलत आज मच्छी घेऊन येऊ. थांब आम्ही ऑर्डर करतो. अरे वा ऑर्डर केली. थँक्यू मम्मीला आणि सर्वांना नमस्कार सांगा. थँक्यू बरं वाटलं. कशी झाली थायलंडची ट्रिप? थायलंडची ट्रिप एक नंबर. एक नंबर. केली होती आम्ही. अरे वा मस्त. खूप छान. चाल थँक्यू. थँक्यू. तर मंडळी या बाजूला सिद्धार्थ आणि याचं नाव काय? प्रसिद्ध. हाय प्रसिद्ध. हाय. खूप ॲक्टिव्ह आहे एकदम. आणि काय मागवलंय? चिकन आणि बोंबील थाली ना? हां खारघरवरनं. थँक्यू. मी म्हटलं ना तुम्हाला प्रसिद्ध खूप ॲक्टिव्ह आहे, तर त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे. सांग यूट्यूब चॅनलचं नाव सांग. प्रीती सिद्ध. नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या, लहान मित्राच्या चॅनलला. चला थँक्यू. चला आजच्या दिवसाच्या सर्व फूड डिलिव्हरी झाल्या आणि इकडे उमा बघताय तुम्ही मसाले भरताना. तर भरपूर जण आपल्याला विचारतात मेसेजमध्ये, व्हॉट्सअपमध्ये मसाले आले काय? तर आलेले आहेत. आता आपल्याकडे 25-26 किलोचा स्टॉक आहे. नक्की ऑर्डर करा. तुम्हाला शनिवारी कुरिअर होतील आणि 1-2 दिवसामध्ये वर्किंग डेजमध्ये मिळतील. जर संडेमध्ये आला तर 2 ते 3 दिवस होऊन जातात. तर थोडं समजून घ्या, पण तुम्हाला लवकरात लवकर पाठवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर हे बघा मसाले भरताना दिसते. तर आणण्यासाठी कुठनं गिफ्ट आलंय उमा? कतार मधून एक दादाने आपल्याला पेमेंट केलेलं आहे. त्यांचे घर जोगेश्वरी मध्ये आहे. ओके. ते आपल्याला 1 किलो मसाला आणि अर्धा किलो पिकल मागितलं होतं. त्याच्यात आपल्याला 200 रुपये आणण्यासाठी आईस्क्रीम साठी दिलेला आहे. तर आम्ही त्या 200 रुपयाची आईस्क्रीम खाण्यासाठी जाणार आहोत. दादा थँक्यू सो मच. काय नाव होतं त्यांचं? कतारवरनं ना? मी नाव हळूहळू सांगते तुम्हाला. पण आता आपण मसाले भरूया आणि मग स्टिकर वगैरे चिटकवूया आणि आईस्क्रीम खायला जाऊया. तर अनाया कोणती आईस्क्रीम खाणार? आपल्या इकडे मित्र भेटलेत बघा. काय नाव काय? मंगेश. हो. तुझा? निहाल. आणि हा आपल्या गावातलाच आहे. काय आज विकेंडला फिरायला निघालेत बघा. मस्त. नॅचरल्समध्ये येण्याचा फायदा, पहिले टेस्ट करा आणि मग ट्राय करा. प्रत्येकाने अलग अलग फ्लेवर घेतलाय. मी रोस्टेड आल्मंड. आणि याचा काय? ब्लॅक ग्रेप्स. आणि मम्मानी गाजर हलवा पण मिळतोय. अरे वा. गाजर हलवा नॅचरल्स. आणि त्या लोकांनी सीताफळ घेतलाय. कस्टर्ड ऍपल. मंडळी आलो आता आपण घरी आणि आपला स्टाफ बघा इकडे बसलेला आहे. पहिले इथे मालकीन दिसते तुम्हाला, उमा मालकीन, सपनाताई, विनाताई सगळ्या दिसतात. कसा वाटला आजचा दिवस? कसा होता? मस्त. भरपूर ऑर्डरी गेल्या आपल्या, भरपूर रोट्या भुजायला लागल्या आणि मासली वगैरे फ्राय वगैरे करायला लागले. पण काय एकदम शांत येते ना? हा उमा? एकदम शांत. तुम्हाला वाटते काय शांत झालं असेल, पण काय नाही झाला. जे काय झालं ते मॅनेजेबल होता. पण एकच काय आपली एक ऑर्डर मिस झाली, त्याचा वाईट वाटते फक्त. ज्यांना कोणाला आपण ऑर्डर नाही पोचवू शकलो त्याबद्दल सॉरी. पण ज्यांना आपण दिली त्यांना एकदम चांगलं सर्व काही दिलं ना. तर आज भरपूर काही चुका करून भरपूर काही शिकलो. आणि शुक्रवारी एवढ्या ऑर्डर येतील ते माहिती होता, म्हणूनच आपण विनाताईला बोलवलं होता आणि विनाताईंनी पण छान आपली मदत केली. झालं ना? तर सर्वांनी टाळ्या वाजवा आपल्या स्वतःसाठी. जाम मेहनत आहे आणि ते आपल्या मंडळीला दिसतंय आणि तेही आपल्याला ॲप्रिशिएट करतात. त्याबद्दल धन्यवाद. आपले मसालेही रेडी झालेत आणि 2-3 तारखेला लोणचाही येणार आहे. तर आता मसाल्यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. भरपूर जणांनी दिलेत, आता थोडेफार उरलेत, त्याचीही पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर. बाय बाय. हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. चला.